महापालिका निवडणुकीसाठी भाजप प्रचाराचा नारळ शनिवारी सांगलीतील गणपती मंदिरासमोर फुटणार आहे। यावेळी स्टेशन चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होईल। या निमित्ताने भाजप शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी करत आहे। या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या नियोजनाची बैठक खरे क्लब हाऊस येथे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर तसेच नीता केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश बिरसे, भारती दिगडे, केदार खाडीलकर, विशाल पवार, श्रीवल्लभ कुलकर्णी, संकेत कुलकर्णी आदी जण उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरण्यास सज्ज झालाय। प्रचाराचा प्रारंभ सांगलीतील गणपती मंदिरासमोर करण्यात येणार असून पहिली सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्याबाबत स्टेशन चौकात जय्यत तयारी करण्यात येते। शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे। त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। यावेळी महापालिका क्षेत्रातील भाजपचे सर्व उमेदवार, सर्व आमदार, कोर कमिटीचे नेते, महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सर्व उमेदवार पदयात्रेने पटेल चौक, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात येणार आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। बैठकीत स्थानिक स्तरावर प्रचार मोहीम राबवणे, त्याचं नियोजन करणे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या। प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका, महिलांच्या बैठका यांचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर महापालिका क्षेत्रात स्टार प्रचारकांच्याही सभा आयोजित करण्यात येणार आहेत। सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील GA कॉलेज समोर असलेल्या रस्त्यावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणाचा भर दिवसा पाठलाग करत धारदार हत्याराने 14 वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। विष्णू सतीश वडर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। 1.5 वर्षांपूर्वी याच परिसरात मृत वडर याने खुनी हल्ला केला होता। त्याचा बदला घेत याच परिसरात त्याला संपवल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आर्यन हेमंत पाटील आणि आदित्य प्रमोद वालकर यांना ताब्यात घेतले। मृत विष्णू वडर आणि आर्यन पाटील हे दोघे मित्र आहेत। 1 जुलै 2024 रोजी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणातून आर्यन याच्यावर कुर्णे चौक परिसरात चाकूने हल्ला करण्यात आला होता। त्यात विष्णू वडर याच्यासह 3घांचा समावेश होता। त्याच रागातून दोघांचा तो वाद होता। त्यातून अनेकदा एकमेकांकडे रागाने पाहत खुन्नस देण्यात येत होती। आज दुपारी 1च्या सुमारास आर्यन हा साथीदार आदित्य याच्यासोबत कुर्णे चौकानजीक गणपती गॅस रस्त्यावर आला। त्यावेळी विष्णू त्या ठिकाणी होता। दोघांच्यात पुन्हा वाद झाला। शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली। वाद टोकाला गेल्यानंतर आर्यन यांनी त्याच्याजवळील चाकूने वार करण्यास सुरुवात केली। मांडी, डोके, हात, पोटात सपासप वार केले। महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांवर समोर हा धिंगाणा सुरू होता। विष्णू हा रक्ताच्या थारोळ्यात भर चौकात पडला। त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। त्यानंतर विष्णू याला जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते। वार वर्मी असल्याने अतिरक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केलं। यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी होती। दरम्यान संशयितांच्या शोधासाठी विश्रामबागसह LCBचे पथक रवाना करण्यात आले। दोघे संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले। महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे। उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने पक्ष नेतृत्वासमोर आव्हान उभं राहिल्याने नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल सुरू आहे। उमेदवारी मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने भाजपाने बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। बहुतांशी अपक्षांनी नेत्यांची विनंती मान्य करत माघार घेण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगण्यात आलं। महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 78 जागांसाठी 529 इच्छुकांनी भाजपकडे मुलाखत दिली होती। त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अनेकांना धक्का बसणार हे स्पष्ट होतं। उमेदवारी न मिळालेले नाराज झाले। निष्ठेचे फळ हेच काय असा त्रागा करत काहींनी अन्य पक्षांची उमेदवारी घेतली तर काहींना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली। अपक्षांची भाऊ गर्दी झाली आहे। या अपक्षांमध्ये प्रामुख्याने भाजप नाराजांची संख्या मोठी आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही। शिवाय काही जण नाराज होऊन घरात बसलेत। पक्ष कार्यालय पक्षाच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसत नाहीत। या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप नेत्यांनी डॅमेज कंट्रोल मोहीम राबवली। आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। गुरुवारी दिवसभरात अपक्ष आणि नाराज 63 कार्यकर्त्यांची घरी जाऊन भेट घेतली। त्यांच्याशी थेट संवाद साधला। यापुढील काळात पक्षाकडून निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल असं सांगण्यात आले। या भेटींमध्ये उमेदवारी वाटपातील गैरसमज, अडचणींवर चर्चा करण्यात आली। दरम्यान या संवादानंतर अनेक नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामात पुन्हा सक्रिय होण्याचं आश्वासन दिले।
महापालिका निवडणुकीसाठी प्रचार सुरू होण्यापूर्वीच मिरजेत वातावरण तापले असून प्रभाग 3 मध्ये भाजप उमेदवाराच्या सुनीता भनमाने यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे सेना समर्थकांनी हल्ला केल्याची तक्रार भनमाने यांनी केली आहे. शिवसेनेचे सागर वनखंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. मिरजेत प्रभाग 3 मध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनीता भनमाने विरुद्ध शिंदे सेनेचे सागर वनखंडे यांची लढत सुरू आहे. या 4 दिवसांपूर्वी येथे भनमाने आणि वनखंडे समर्थकात बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलीस तक्रार न करता हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजता भनमाने यांच्या घरावर हल्ला झाला. भनमाने यांच्या तक्रारीनुसार 10 जणांच्या टोळीने घरावर हल्ला चढवला. यावेळी घरासमोर असलेल्या 4 चाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या. दुचाकीचीही मोडतोड करण्यात आली आहे. यावेळी भनमाने समर्थकही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले. यातील दोघे संशयित खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे अशी धमकावल्याची तक्रार सुनीता भनमाने यांचे पुत्र संदीप भनमाने यांनी केली आहे. शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भनमाने यांनी केलाय. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलीसही तासभर उशिरा आल्याची तक्रार भनमाने यांनी केली. हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण झाले. या घटनेमुळे इस्राईल नगर परिसरात खळबळ उडाली आहे. मिरज तालुक्यातील खटाव येथील घोरपडे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे 7 ते 8 जणांनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकलाय. घरातील 1.5 तोळ्याचं गंठण, मोबाईल चोरून घोरपडे कुटुंबियांना मारहाण करून पलायन केलंय. खटावपासून काही अंतरावर घोरपडे वस्तीवर महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर मध्यरात्री 12:30 ते 1 या वेळेत 7 ते 8 जणांनी घराचा दरवाजा वाजवला. महादेव घोरपडे यांनी कोण आहे असं म्हणत दरवाजा उघडला. एकदम 7 ते 8 जण घरात घुसून महादेव घोरपडे आणि त्यांच्या पत्नी सुमन घोरपडे या दोघांवर चाकूने आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता महादेव घोरपडे यांच्यावर चाकूने वार करत काठीने मारहाण केली. महादेव यांच्या पत्नीला मारहाण करत कानातील सोन्याची कर्णफुले ओढून घेतल्याने कान फाटले, तर महादेव यांची पत्नी सुमन यांना खाली पाडून गळ्यातील मंगळसूत्र तोडलं. मोबाईल आणि कपाटातील वस्तू विस्कटल्या. महादेव घोरपडे आणि त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी तिथून पळ काढला. दरोडेखोरांच्या मारहाणीत महादेव घोरपडे आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत ते दोघे होते. नवीन वर्षाच्या प्रारंभी खटाव गावामध्ये मोठा जबरी चोरीचा प्रकार घडल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले. सांगलीकरांनी बुधवारी मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी शहरासह जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच पहाटे 5 पर्यंत ऑल आउट ऑपरेशन राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात 87 तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत 1096 केसेस करून 8,19,365 रुपयांचा दंड आकारलाय. अवैध दारू विक्री प्रकरणी 57 केस आल्या असून पकड वॉरंटमधील 40 आणि जामीनपात्र वॉरंटमधील 58 आरोपींना पकडण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण जिल्ह्यासह सांगलीतही मोठ्या जल्लोषात करण्यात आले. 31ला हुल्लडबाज रस्त्यावर येऊन जल्लोष करतात. या दिवशी गुन्हेगारांकडून कोणताही गुन्हा होऊ नये, नशेत रस्त्यावर वाहन चालवल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ऑल आउट ऑपरेशनचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात 6 उपविभागात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत 65 ठिकाणी ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले. 64 पोलीस अधिकारी आणि 464 पोलीस अंमलदार यामध्ये सहभागी झाले. नाकाबंदीमध्ये 3,659 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या 87 जणांवर कारवाई केली आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत 1096 केसेस करून 8,19,365 रुपये दंड आकारलाय. अवैध दारू विक्री करणाऱ्या 57 जणांवर कारवाई केली. अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार एक गुन्हा दाखल केलाय. पाहिजे असलेल्या 5 आरोपींना अटक केली आहे. पोलीस कायद्याअंतर्गत 2 गुन्हे दाखल केलेत. न्यायालयाकडून पकड वॉरंटमधील 40 आणि जामीनपात्र वॉरंटमधील 58 आरोपींना ताब्यात घेतले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1,000हून अधिक अर्ज दाखल झालेत. अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत मतांची विभागणी टाळण्यासाठी अर्ज माघारीसाठी नेत्यांकडून फिल्डिंग लावली जाते. अपक्षांच्या अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली आहे. सर्वत्र राजकीय वातावरण चांगले तापू लागले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानला जातोय.
मतांची विभागणी टाळण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी देखील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केलेत. विशेषतः एका पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारांनी अर्ज माघार घ्यावेत यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आहे. मतं फुटू नयेत म्हणून मोठमोठ्या पक्षांचे नेते उमेदवारांच्या मागे लागलेत. अर्ज माघार घ्या म्हणून कुणाची समजूत तर कुणावर दबाव असं चित्र दिसून येते. यासाठी काही ठिकाणी थेट भेटीगाठी तर काही ठिकाणी फोनवरून चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसलं. दरम्यान अपक्ष उमेदवारांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. त्यांच्या अर्ज माघारीनंतरच कोणत्या प्रभागात थेट लढत होणार आणि कुठे चुरशीची तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. जिल्ह्यातील विटा आणि आटपाडी परिसरात रात्री तसेच भर दिवसा घरफोडी करणाऱ्या सातारा येथील सराईतांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीतील दोघांना अटक केली असून 4 जण पसार झालेत. या टोळीतील सदस्यांनी घरफोडी करून मिळालेले सोनाराला सोने विकून त्यातून आलेले पैसे खर्च केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली. या प्रकरणी दादासो अण्णा बुधावले, सुनील मारुती मंडले या दोघांना अटक केली आहे. दरम्यान टोळीतील संतोष तानाजी जाधव, विक्रम आनंदा बाबर, लक्ष्मण भीमराव जाधव, संजय अण्णा बुधावले हे पसार झालेत. विटा आणि आटपाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचे प्रमाण वाढलं होतं. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एक पथक घरफोडी करणाऱ्यांची माहिती घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित दादासो बुधावले आणि सुनील मंडले यांचा घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं उघड झालं. संशयितांना वेळोवेळी नोटीस देऊन तपास करत कसून चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडीचे गुन्हे इतर 4 संशयितांसोबत केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यासाठी संशयित संतोष जाधव यांची स्विफ्ट कारचा वापर केल्याचंही त्यांनी सांगितलं. घरफोडी आणि चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांच्या ओळखीचा सोनार दादासाहेब शिवाजी खरात यांच्यामार्फत इतर सोनारांकडे विक्री केल्याचं सांगितलं. विटा आणि आटपाडीत घरफोडी केलेले दागिने हे आटपाडी तालुक्यात राहणाऱ्या इतर सोनारांकडे विकून त्यांच्याकडून रोख पैसे घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केलंय.